उद्धव ठाकरे हे त्यांच्या काळात केलेल्या सरसकट कर्जमाफीबद्दल फार उत्साहात बोलतायत आणि म्हणून मी म्हटलं की कर्जमाफीची अवस्था काय होती सरसकट, याचा लेखाचिठ्ठाच मी येताना घेऊन आलो. उद्धवची सरसकट कर्जमाफी म्हणजे बनवावी पार्ट 2 होती. उद्धव ठाकरे यांची सरसकट कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी नव्हती, तर त्यांच्यासाठी सत्तेचा मार्ग. उद्धव ठाकरेंनी केलेली सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांना धत्तुरा देणारी होती. ग्रामीण भागातले जे आहेत त्यांना धत्तुरा देणं म्हणजे काय असतं माहिती असेल. त्यामुळे जी कर्जमाफीची घोषणा मी आलेल्या पहिल्या बैठकीमध्ये कर्जमाफी करेन, सरसकट कर्जमाफी सत्ता प्राप्ती होती ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी त्याचे सगळे GR घेऊन आलो. कशा पद्धतीने फसवाफसवी झाली ह्याचे GR सुद्धा त्या काढले आणि ती आकडेवारी समिती घेऊन आलो. खरं म्हणजे यापूर्वी केंद्रात शरद पवार कृषी मंत्री असताना आणि महाराष्ट्रात शरद पवार आणि काँग्रेस यांचं सरकार असताना एक कर्जमाफी झाली होती, पण त्या कर्जमाफीतनं शेतकऱ्यांचं भलं झालं नाही, तर केवळ बँकांचं भलं झालं. शेतकरी मात्र तिथेच राहिला. आणि त्याच्यामुळे त्यानंतर ज्यावेळी युतीचं सरकार आलं, 2019 मुख्यमंत्री झाले, त्यावेळी पुन्हा एकदा हा विषय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेतून, शेतकऱ्यांच्या दुरावस्थेतून हा विषय पुढे आला. आणि 2017 मध्ये माननीय देवेंद्रजी यांनी पहिल्यांदा शेतकरी कर्जमाफी होती आणि ती खरी कर्जमाफी होती. आता उद्धव ठाकरे जे दावा करतायत, पहिल्या दिवशी मी आलो आणि बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, तो अत्यंत खोटा, दिशाभूल करणारा आणि शेतकऱ्यांवरती पूर्णतः अन्याय करणारा आहे. माझ्याकडे आता म्हणजे काय होतं की ज्यांचं सगळ्यात महत्वाचं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी हे पुनर्गठित करत असतात. राज्यातल्या 70-80% अधिक शेतकरी काही ना काही प्रमाणात त्यांना पुनर्गठित कर्ज हे करावं लागतं. नेमकं अशा पुनर्गठित कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीतनं वगळण्यात आलं होतं. त्यामुळे जो या योजनेचा हेतू होता की किंवा जो दावा करतात सरसकट कर्जमाफी, तोच फोल ठरतो. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 जी उद्धव ठाकरेंनी केली होती पहिल्याच्या मध्ये, मी GR मधला शासन निर्णय वाचून दाखवतोय. या योजनेअंतर्गत 14/1/15/19 पर्यंत उचल केलेले 1 किंवा 1 जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत कर्जाची व्याजात न झालेली आणि पुनर्गठित न झालेली 2 लाख ज्याचं शेतकऱ्याचं उत्पन्न अल्प आहे यांना कर्जमुक्तीचा लाभ देतील. अल्पमुदत मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या पुनर्गठन वाचा या योजनेअंतर्गत 1/4/15 ते 19/4/31/19 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन फेर
पुनर्गठन केले ते मिळणार. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात कर्ज खाते पुनर्गठन 29/19 रोजी थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्जमुक्तीच्या लाभास शेतकरी हे कमीच असतं, पण दरवेळी ते पुनर्गठित होतं काही त्याच्यामध्ये ते वाढत असते. त्यामुळे अल्प भूधारक असते कुठल्याही शेतकऱ्याला या योजनेचा फायदा मिळाला नाही. सगळे आणि माहिती आहे कमी कर्ज असणारे अतिशय कमी महाराष्ट्रामध्ये 2 लाखापेक्षा असणारे सरसकट उद्धव ठाकरेंच्या कर्जमाफीच्या योजनेतून बाद झाले होते, त्यांना फायदा मिळाला नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धती म्हणजे फरक काय असतो. देवेंद्र मध्ये कर्जाचे पुनर्गठन केले आहे. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाने निर्णय आहे. त्यांना सुद्धा कर्जमाफी ज्यांनी कर्ज फेडण्यासाठी पैसे भरत आले, कर्ज फेडलंय, त्यानंतर लाभ देवेंद्रींच्या कर्जमाफीला होता आणि कुठल्याही प्रकारच्या जमिनीची कुठल्याही अटी न ठेवता कर्जाची त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकऱ्यांना योजना त्याच्यानंतर घोषणा केल्या. त्या घोषणा तरी शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांना लाभ मिळाला का, फायदा मिळाला? उत्तर इथे 22चा GR मंत्री झाले. त्यावेळी पुन्हा एकदा नवीन मुद्दा मी वाचून दुसरा मुद्दा मी तिसरा मुद्दा महात्मा ज्योतिराव फुले घोषणा अधिवेशनात सदर आश्वासनाची ती पूर्तता करणे शक्य झाले. उद्धव ठाकरेंनी जी घोषणा केली अंमलबजावणी मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये नाही, अंमलबजावणी एक यावं लागलं, महायुतीचं सरकार यावं लागलं. सरसकट कर्जमाफीच्या वल्गना पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी यापुढे करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि म्हणून मी काल असं म्हटलं होतं की ज्यावेळी तो मुख्यमंत्री झाला त्यावेळी तुमच्यामध्ये देण्याची दानत नव्हती, पण तुम्ही माझ्यासमोर सगळे आहेत, तुम्ही शेतकऱ्यांना धत्तुरा दिलात. आज ही वेळ तुमच्या कृतीमध्ये
कधीतरी तुमची उक्ती, उद्धव ठाकरे यांची उक्ती आणि उद्धव ठाकरे यांची कृती कधीतरी दिसावा, यासाठी म्हणून मी काल असं म्हणालो होतो की त्यांनी दसरा मेळावा रद्द करून तो तरी किमान पूरग्रस्तांसाठी, काही आपली पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी थोडीफार संवेदनशीलता दाखवावी. नाहीतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशी महाराष्ट्रात म्हण आहे, ती तेवढीच तशी राहील. काही प्रश्न? जी मदत आहे ती मदत वसूल शेतकऱ्यांना, जी मदत तुम्ही बँकामध्ये देता त्यांच्या हातात पोचली पाहिजे. 8,000 काय होतं 50,000 पर्यंतची मदत आहे ती झाली. मुळामध्ये सगळ्या लक्षात घ्या, महाराष्ट्रामधल्या काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे हे वारंवार पंजाबचं उदाहरण इथे दिलं जाते की पंजाब सरकारने 50,000 हेक्टरी मदत घोषित केली आहे आणि ती शेतकऱ्यांना मिळाली. मुळात हे तद्दन खोटं आहे. काल संध्याकाळपर्यंत पंजाबच्या शेतकऱ्यांना तिथल्या सरकारकडून एकही मदत झालेली नाही. या उलट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने तातडीने 2200 कोटी रुपयाचा निधी दिला. शेतकऱ्यांना काही त्या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी असतील, किट असतील, जेवण खाण्याची काही व्यवस्था असेल, काही बाकी अन्य स्वरूपाची मदत असेल, ती करण्याचं काम सुरू केलं. त्यामुळे या ठिकाणी संवेदनशीलता जी असते ती या सरकारने दाखवली आणि त्या सरकार पावलं टाकतंय. या सरकारने प्रत्येक शेतकरी उभा राहायला पाहिजे पुन्हा एकदा, कारण महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील विशेषतः परिस्थिती खूप गंभीर आहे. अशा परिस्थितीत या महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा मानाने उभा राहायला पाहिजे. यासाठी सरकार शक्य ते सगळं करेल. पण आज शेतकऱ्यांवरती टीका करताना जे दावे केले जात आहेत ते दावे किती खोटे आहेत, किती खोकले आहेत हे सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे की तुम्हाला तुमचा धर्म राधासुद्धा तेव्हा कुठे गेला तुझा धर्म, हे उद्धव ठाकरेंना आज विचारण्याची गरज आहे. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सरकार तातडीने पावले शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. धन्यवाद.